शरद पवार यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला नवं निवडणूक चिन्ह मिळालंय। निवडणूक आयोगानं तुतारी हे चिन्ह त्यांच्या पक्षाला बहाल केलंय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 15 फेब्रुवारीला दिलेल्या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार यांच्या गटाला बहाल केलं। त्यानंतर शरद पवार यांच्या गटाकडून पक्षाच्या नव्या नावाचं जे चिन्ह आहे आणि चिन्हाचे जे 3 पर्याय आहेत ते निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलं होतं। शरद पवार गटाला तुतारी पक्षचिन्ह मिळाल्यानंतर आता या चिन्हाचा प्रचार करण्यावरती विशेष लक्ष असणार आहे। उद्या रायगडावरती शरद पवारांच्या उपस्थितीत तुतारी चिन्ह पक्ष धारण करणार आहे आणि त्यानंतर प्रत्येक कार्यालयात शरद पवार गटाचं नवं पक्षचिन्ह झळकणार आहे। बारामतीमध्ये राष्ट्रवादी भवनातून शरद पवार गटानं त्यांचं सामान हलवलंय। पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे गेल्यानंतर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं सामान हलवलं। आमचे दैवत इथे नसल्यानं आम्ही या कार्यालयात येणार नाही असं वक्तव्यही शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केलंय। बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या दोघीही आज बारामती दौऱ्यावरती आहेत। नणंद भाऊजाई एकाच वेळी बारामती दौऱ्यावर असल्यानं राजकीय घडामोडींना वेग आलाय। सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावरती आहेत। यावेळी सकाळपासूनच त्यांनी कामाला सुरुवात केली आहे। मतदारसंघातील नागरिकांच्या भेटीगाठी घेत त्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्यात, तर शहरातील स्वच्छता अभियानातही त्या सहभागी झालेल्या आहेत। त्यांनी देखील स्वच्छता केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना बारामती लोकसभेची जागा महायुतीकडून जवळपास निश्चित करण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी कामाचा शुभारंभ केलाय। बारामतीतील सूर्यनगरी परिसरात पालिकेच्या वतीनं 2,95,00,000 रस्त्याचं भूमिपूजन सुनेत्रा पवारांच्या हस्ते करण्यात आलं। सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे। अखिल बारामती लोहार समाज श्री विश्वकर्मा जयंती उत्सवाला प्रमुख पाहुण्या म्हणून सुनेत्रा पवार यांनी उपस्थिती लावली। यावेळी बोलताना सुनेत्रा पवार यांनी भावनिक साथ घातली। आदरणीय दादा, त्यांचं प्रेम आहे आणि तेवढेच प्रेम बारामतीकरांचं आहे। दादा सकाळी 6 वाजल्यापासून काम करतात। बारामतीकरांचं हे पाठबळ कायमस्वरूपी राहणार असल्याचं त्या म्हणाल्या। जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्या पक्षांतराच्या हालचालींना आता वेग आलाय। आमदार रवींद्र वायकर यांच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करण्याची महापालिका प्रशासनाची तयारी असल्याची माहिती आता समोर येते। महापालिकेनं अचानक दाखवलेल्या तयारीनं आश्चर्य व्यक्त होत आहे। मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा बांधवांना आंदोलनाचं आवाहन केलंय आणि उद्यापासून शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू करा असं आवाहन त्यांनी केलंय। आंदोलनात कोणालाही गोंधळ घालू देऊ नका, रेकॉर्डिंग करा असंही त्यांनी म्हटलंय। तर भुजबळ म्हणजे ओबीसी समाजाला लागलेला डाग असल्याचा घणाघात देखील जरांगे पाटलांनी केलाय। आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जातोय। जरांगेंनी कोण चुकीचा सल्ला देतोय हे जास्त काळ लपून राहणार नाही हे ते समोर येईलच असं म्हणत भुजबळांनी जरांगेंवरती निशाणा साधलाय। स्वतंत्र आरक्षण मिळाल्यानंतरही गाड्या अडवणं योग्य नाही असा इशाराही भुजबळांनी जरांगेंना दिलाय। शालेय शिक्षकांना निवडणुकीची कामं करण्यास भाग पाडलं जातं, त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं। हा मुद्दा राज ठाकरेंनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची भेट घेत कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नये अशी भूमिका आग्रहपूर्वक मांडली आणि त्यानंतर आता मनसेची मागणी मान्य झाली आहे। शिक्षकांना निवडणुकांची कामं करावी लागणार नाहीत।